ब्रेकनंतर आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिकमध्ये सुद्धा नाशिककरांनी जनता कर्फ्यूचं अगदी तंतोतंत पालन केलं. इथे रस्त्यावर अजिबात गर्दी दिसत नाहीये, बाजारपेठा बंद आहेत. आपण आणखी जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, बाजारपेठा बंद आहेत, पण नाशिक हे धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे इथे गर्दी नेहमीची असते ती सुद्धा दिसत नाहीये. सराफा बाजार पूर्णपणे बंद आहेत, रस्ते निर्मनुष्य आहेत. काय आत्ताची परिस्थिती आहे तिथली? खरं आहे की खरं तर धार्मिक नगरी, पौराणिक नगरी, आध्यात्मिक नगरी म्हणून तर नाशिकची ओळख. आणखीन याच नाशिकमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि याचबरोबर दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा, यामुळे प्रचंड मोठी गर्दी असते. आत्ता आपण आता आहोत रामकुंडावर आहोत. आता रामकुंडावर हीच ती जागा आहे केतकी. आपण सगळ्यांना दाखवूया की ज्या ठिकाणी दर 12 वर्षांना कुंभमेळा होत असतो. अमृताचा एक थेंब या ठिकाणी पडला होता. प्रचंड मोठी गर्दी विविध धार्मिक विधींसाठी या ठिकाणी असते. पण आज मात्र काय परिस्थिती पहा, विकी आपण दाखवूया. अत्यंत निर्मनुष्य सगळा भाग आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी नदीचा हा संगम आणि हे पात्र या ठिकाणी आता फक्त महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम सुरू आहे. पण ज्या ठिकाणी नागरिकांची अनेक धार्मिक विधींसाठी प्रचंड मोठी गर्दी असते, त्या ठिकाणी एकही व्यक्ती दिसत नाहीये. निर्मनुष्य भाग आहे, सगळा शुकशुकाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यासाठी सहकार्य करा, सगळे एक व्हा आणि जनता कर्फ्यूचं जे आवाहन केलंय त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिकनेच दिला असं नाही, तर ही ती जागा आहे ज्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातले नागरिक येतात. त्या सगळ्यांनी अख्ख्या देशाने प्रतिसाद दिल्याचं हे एक बोलकं उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल. दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा होत असल्यामुळे प्रचंड मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी असते. वेगवेगळे धार्मिक विधी या ठिकाणी होत असतात. पण या भागात असलेल्या गोदा तीरावरच्या सगळ्या पुरातन मंदिरांचे गाभारे सुद्धा बंद केले. तीर्थबोर, पंचवटी, त्यानंतर व पुरोहित संघानं पूर्णपणे पाठिंबा दिल्यानं एकाही प्रकारचं धार्मिक विधी या ठिकाणी केलं जात नाहीये. कोणतेही श्राद्धकर्म नाही, पंचकर्म नाही, अस्थिविसर्जन नाही आणि याचमुळे कोणती गर्दी सुद्धा नाही. हा खरं तर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नाशिकच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य आहे, हायवे निर्मनुष्य आहे, बाजारपेठ निर्मनुष्य आहे, याचबरोबर सराफा सुद्धा, मार्केट सुद्धा निर्मनुष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन आणि नाशिककरांनी अगदी प्रशांत, ही सगळी परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळी राज्यभरातले तर तुमच्याकडे असेच अपडेट्स पोहोचवत राहणार. पण आता आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल, त्या आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. नेहा, जनता कर्फ्यूचं पालन करण्याबद्दल आज आपण बघतोय खरोखर तंतोतंत देशभरात, राज्यभरात पालन केलं जात आहे. हा जनता कर्फ्यू खरोखरच कितपत आवश्यक होता असं वाटतंय तुला? मला तर असं वाटतं की एक आठवड्यापूर्वीच सुरू व्हायला हवा होता कर्फ्यू, पण देर आहे दुरुस्त आहे. हे आता कंटिन्यू आपण केलं पाहिजे, कारण एकच आपल्याकडे उपाय आहे की सोशल डिस्टन्सिंग जर आपण मेंटेन केलं तरच तो त्याचा स्प्रेड कमी होणार आहे. आणि ही केस स्टडी वुहानने दाखवून दिली, चायनाने, तर ती आपण डेफिनेटली फॉलो केली पाहिजे. मला असं वाटतं जसं आपले उद्धवजींनी 31 मार्च पर्यंत हे सांगितलेलं आहे की ऑफिसेस बंद राहणार आहेत, तो खूप गरजेचा आहे. आणि पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे जनता कर्फ्यूचं, त्याचं मला वाटतं जनता खूप कटाक्षाने ते फॉलो करते आणि आय एम व्हेरी हॅपी की ते फॉलो होतंय. पण मला असं वाटतं हे कंटिन्यू व्हायला हवं. नेहा, हे करण्याचं खरोखर आज सगळे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत, ट्रॅफिक नाहीये. एका बाजूने ही परिस्थिती खरोखरच बरी वाटते, पण निर्बंध घालावे लागलेत कारण लोकांनी समजून घेतलं नाही. अनेक जण प्रवास टाळा असं सांगून सुद्धा फिरण्यासाठी बाहेर पडले, मग लोकल बंद करावी लागली, लॉकडाऊन करावं लागलं आणि लोक समजून घेत नाहीयेत, त्यामुळे ही परिस्थिती ओढवती असं वाटतंय. हो, ते तर आहेच. कारण मी असंच ऍज अ डॉक्टर अनेकदा आमच्याकडे पेशंट्स 2 प्रकारचे येतात किंवा लोकही 2 प्रकारचे येतात, जे बोलतात की नाही मला काहीच होणार नाही, आणि दुसरी कॅटेगरी असते की मला कसं तरी होतंय. त्यामुळे आपल्याला एक सुवर्ण मध्य साधायला हवा, एक ऍटिट्यूड टुवर्ड्स लाईफ म्हणूनच की मला काहीच होणार नाही असं कधीच नसतं. कारण कोणी कधीही आजारी पडू शकतं आणि कोणाला काहीही होऊ शकतं. अनेक फिटनेस फ्रीक लोक पण आजारी पडलेत वेस्टर्न कंट्रीज मध्ये, तर ते फारच जास्त पसरते. त्यामुळे लोकांनी रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे. लोकांनी मास्क वापरलेच पाहिजेत, रुमाल वापरलाच पाहिजे. लोकांनी एकमेकांशी संपर्क, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे ना आपल्याकडे, सोशल मीडिया इतकं स्ट्रॉंग आहे. आपण आता जे इंटरव्ह्यू करतो ते वाया स्काईप करतोय, म्हणजे टेक्नॉलॉजी जी आहे ती सोशल डिस्टन्सिंग साठी आपण का नाही वापरावी.
आपण सगळे पर्याय वापरून व्हायला हवेत. आणि ही एक नॅचरल प्रोसेस ना आपल्या समोर आलेली आहे की आपण स्लो डाऊन कसं करावं, आपण जे सगळं आपल्या हाती मिळालेलं आहे ते ग्रांटेड न घेता आपण कसं त्याचं मोल आपण बघावं. ही एक नेचरने तुम्हाला दिलेली संधी आहे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी जर रिस्पॉन्सिबली एकजुटीने कुठलाही धर्म कुठलाही प्रांत न बघता एक माणूस म्हणून आपल्याला या व्हायरसवर मात करायची आहे, हे जर सगळ्यांनी डोक्यात घेतलं तर मग आपण ह्याच्यावर डेफिनेटली मात करू शकतो. अगदी. नेहा, हा ब्रेक मिळालेला आहे असं म्हणते, 14 दिवस जवळपास आता, म्हणजे 2 आठवडे तरी घरात राहावं लागतंय. शूटिंग्स बंद आहेत, रेकॉर्डिंग बंद आहेत, त्याचप्रमाणे अनेक जे कंपन्या आहेत त्या सुद्धा तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आता तुला सुद्धा वेळ मिळाला असेल, तुझा घरी असलेला वेळ तू काय करतेस? मी तुला खरं सांगू, 2 वर्षांपासूनच मी स्वतःला थोडंसं स्लो डाऊन केलेलं आहे. अनेक जण मला विचारत असतात, अरे तुम्ही आता सोशल मीडियावर खूप कमी पोस्ट घालता. पण मी ती स्वतःवर डिसिप्लिन एक घालण्याचा प्रयत्न केला की आपण स्वतःच्या आरोग्यासाठी काय नेमकं करतो ह्याचं इंट्रोस्पेक्शन करायला सुरुवात केली. आणि हीच संधी परत आता 2 वर्षांनंतर सगळ्यांसमोर आलेली आहे. त्यामुळे मी माझं रुटीन जसं 2 वर्षांपासून फॉलो करते तेच रुटीन आता पण फॉलो करते की घरी सुरुवात माझी होते छान कॉफी पिऊन व्यायाम करते, मी अर्धा तास व्यायाम करते आणि मग बाकीचं सगळं रुटीन सुरू होतं. पण आता पूर्णपणे घरी असल्यामुळे अनेकांची आम्ही फेस टाइम किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलने आम्ही संपर्क साधतो. मग आम्ही एकमेकांची कॅरम खेळतो. इनफॅक्ट आता मी हा जो फोनवर स्काईप करते तो कॅरम बोर्डवर ठेवलाय. त्यामुळे कॅरम आम्ही खेळतो, पत्ते खेळतो, मग आम्ही डिस्कशन्स करतो. आलिया माझी मुलगी जी आहे तिला मी माझ्या मिस्टरांनी रोज एक टॉपिकवर एक डिस्कशन करायला दिलेला 1 तास. त्यामुळे ती पूर्ण रिसर्च करते आणि आम्ही त्याच्यावर डिस्कशन करतो. मग आम्ही योगासना, जेवण एकत्र बनवणं. कारण काय फार महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण इतके डिपेंडंट आहोत. आपल्याकडे जे कर्मचारी येतात, डोमेस्टिक हेल्प येतात काम करायला, त्यांनाही गरजेची आहे सुट्टी आणि त्यांनाही आरामाची गरज आहे. त्यांनीही क्वारंटाईन करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती डिपेंडन्स कशी कमी करायची ह्याच्यावर आमचा खूप फोकस आहे. आणि गाणं, ऑफकोर्स म्युझिक ऐकण्याने खूप हिलिंग इफेक्ट आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे मी तर खूप ब्लेस्ड आहे की मी नुसतं गायलं तरी मला खूप आनंद मिळतो, मी नुसतं ऐकलं तरी मला खूप आनंद मिळतो. पण आता ही तुमच्याकडे सगळ्यांकडे संधी आहे की कशी तुम्ही ती कन्स्ट्रक्टिव्हली वापरावी. कारण नुसतं झोपून काही होणार नाहीये. झोपा ना, 8 ते 10 तास तुमच्या हातात आहे, आराम करा. रिकव्हरी पण फार गरजेची असते आजच्या धाकधुकीच्या जीवनात. आणि मला खूप महत्वाचा मुद्दा असा वाटतो की जे डेली वेज वर्कर आहेत किंवा जे ड्रायव्हर्स आपल्याकडे काम करतात, जे मावश्या आपल्याकडे येतात, त्यांची पण आता काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण काय, आपण 1 महिनाभर घरी राहू शकतो पण ते लोक नाही राहू शकत. त्यांची सॅलरी न कापणं आणि उलट त्यांना आश्वासन देणं की तुमची नोकरी जाणार नाहीये जर तुम्ही नाही आलात तर, किंवा तुम्ही आमच्याकडे तुम्हाला एक्स्ट्रा काही गरज लागली ऍडव्हान्सची किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला हेल्प ज्याप्रमाणे करता येईल तुम्ही ती आता दाखवणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही नाही केलं तर ते कसे सर्व्हाइव्ह होणार आहे, ते सर्व्हाइव्ह नाही झालं तर तुम्ही पण नाही सर्व्हाइव्ह होणार. त्यामुळे आता तुमची कसोटी आहे तुम्ही कसं एकमेकांना घेऊन पुढे जातात. की कन्स्ट्रक्टिव्ह लिव्हिंग हा फार महत्वाचा मुद्दा आहे आता ह्या काळात. खरोखरच खूप सुंदर आणि महत्त्वाचे मुद्दे मांडलेत नेहा तू. कारण माणुसकी जपण्याची ही वेळ आहे. पण असं लक्षात येत आहे की परदेशातून आलेले, फिरायला गेले असेल नोकरीसाठी किंवा काही कॉन्फरन्ससाठी वगैरे गेलेले जे लोक होते, सुशिक्षित तरुण असतील, तरुणी असतील,
अनेक जण लपवतात किंवा पॅरासिटामॉल घेऊन तात्पुरतं बरं वाटण्याचा आभास निर्माण करतात आणि मग त्यानंतर अचानकपणे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते. परदेश दौरा लपवण्याची अनेकांनी आता ही खेळी सुरू केलेली आहे. काय आवाहन करशील? माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जेवढं ट्रान्सपरंटली सगळी इन्फॉर्मेशन पूर्ण सिस्टमला द्याल तरच तुम्ही ते थांबवाल. म्हणजे हे लोकांना ना त्याचं सिरियसनेस अजूनही कळलेलं नाहीये. इटलीमध्ये 4,500 जास्त लोक डेथ टोल आहे, जो खूप अलार्मिंग आहे. म्हणजे एवढूसं देश आहे ते आणि त्यांची पॉप्युलेशन डेन्सिटी पण कमी असूनही इतक्या डेथ्स आहेत. म्हणजे इमॅजिन आपल्या शहरात, मला वाटतं इटलीचं जेवढं पॉप्युलेशन असेल तेवढं आपल्या 2-3 शहरांमध्येच असेल कदाचित. त्या शहरांमध्ये जर ते पसरलं आणि ते तुम्ही बाहेरून आणताय तर ती तुमची खूपच महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती शासनाला, जे एवढं एफर्ट करत आहे सगळ्यांसाठी. आणि जे स्पेशल टास्क फोर्स तयार करतायत त्यांना तुम्ही लपवून काय साध्य होणार आहे त्याच्यातून? एक तुम्ही आजारी स्वतः पडणार, वरून तुम्ही 100,000 लोकांना आणखीन ती लागण लावून देणार, तर त्याच्यातून साध्य काहीच होणार नाहीये. त्यापेक्षा तुम्ही तो स्टॅम्प घ्या, सेल्फ क्वारंटाईन करा. असं ना की आपण खूप वेळा एक खोटं जगतो आणि ते खोटं अल्टिमेटली तुमचं जीवन होतं आणि तुम्ही त्या खड्ड्यात पडून जाता. त्यापेक्षा तुम्ही त्याला फेस करा. तुम्ही एक ऑनेस्ट जीवन जगण्याची ही तुम्हाला संधी मिळालेली सगळ्यांना इनफॅक्ट, तर ती मला वाटतं तुम्ही ग्रॅब केली पाहिजे. पुढे त्याचा सगळ्यांना फायदा होणार. अगदी नेहा, आम्ही आवाहन करतोय सगळ्यांना की तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, अनावश्यक प्रवास टाळा. एकदा तू सुद्धा तुझ्याकडनं हे सगळ्यांना आवाहन करावंस अशी विनंती. मला असं वाटतं की एन्जॉय एव्हरी मोमेंट. हे बघा, वर्ल्ड वॉर 2 मध्ये लोकांनी दिवे पण बंद केलेले आहेत. तुमच्याकडे तर सगळी सोय आहे घरी. म्हणजे इंटरनेट असो, एसी असो, फॅन असो, सगळं तुमच्या हातात आहे. तर तुम्हाला 10 दिवस घरी राहण्यात काहीच प्रॉब्लेम यायला नको. मी घरी राहते, तुम्ही सगळ्यांनी प्लीज घरी राहा. सॅनिटायझर वापरा आणि मास्क वापरा आणि सगळ्यांना मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. धन्यवाद नेहा, आमच्याशी बोलल्याबद्दल. नेहा राजपाल, प्रसिद्ध गायिका, हिनं देखील आवाहन केलंय, घरी राहा आणि कोरोना टाळा, घरी राहा, सुरक्षित राहा. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर परत भेटूया. मार्च रविवार के दिन शाम को 5 बजे 5 मिनट तक सेवा करने वालों का आभार व्यक्त करें. तालियों की गड़गड़ाहट से गूंज उठेगा. ब्रेकनंतर आपण जातोय सिंधुदुर्गमध्ये. जनता कर्फ्यूला सिंधुदुर्गामध्ये अगदी सकाळपासूनच 100% प्रतिसाद मिळतोय आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत 32 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून. आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर हे 32 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चित्र दाखवतात. जनता कर्फ्यूचं आवाहन जे करण्यात आलेलं आहे पंतप्रधानांकडून, त्याला ठिकठिकाणी कसा प्रतिसाद आहे ते तुम्ही पाहत आहात. सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा यात मागे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा काय चित्र आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो. छोटासा जिल्हा आहे पण उत्स्फूर्तपणे लोक घरामध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो आहे. हे वेगवेगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 32 ठिकाणचे हे फोटोज आहेत, तुम्हाला दिसतील. या 32 ठिकाणच्या मधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होतं आहे आणि इथे दिसेल तुम्हाला की कुणीही माणूस घराबाहेर नाही आहे. सगळं सुनसान आहे. सगळीकडे रस्ते सुनसान आहेत. कोणी बाहेर येत नाही आहेत, गाड्या नाही आहेत, ट्रॅफिक नाही आहे आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे सबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतो आहे. आता जर तुम्ही इथेच बघितलं तर हे झाराप म्हणजे काय हायवे जो आहे मुंबई गोवा झालेला, तिथे काय परिस्थिती आहे बघा. त्या हायवेवर पण कोणी दिसत नाही आपल्याला. कुडाळ असेल किंवा इकडे ओरोस असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता ही कट्टा बाजारपेठ इथे आहे, मालवणला जाणारा रस्ता आहे. त्यानंतर इथे कुडाळमधली स्थिती बघा काय आहे ती. या अशा सगळ्या ठिकाणची दृश्य तुम्ही बघा
की कशी स्थिती आहे इथे, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने स्वतःहून प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे खरं तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे वारंवार सांगितलं जातं आहे शासनाकडून, सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून, आरोग्यमंत्र्यांकडून की घरी राहा, स्वतःला बचाव करायचा असेल तर स्वतः तुम्ही घरी राहायला पाहिजे आणि इतरांमध्ये गर्दी टाळली पाहिजे. आणि ते किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारी ही बोलकी दृश्य आहेत. आणि त्यामुळे ही दृश्यांवरून तुम्ही एक बोध घ्यायला हरकत नाही की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी जगाने सांगितलेलं आहे की आता चीनने ठरवलेलं आहे किंवा अन्य देशांनी की क्वारंटाईन किंवा स्वतःला वेगळं करून घेणं किती महत्त्वाचं आहे, ही आजची स्थिती आहे. आज जे आवाहन आहे पंतप्रधानांचं की सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत ते सर्वांनी पाळा, असं आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो आहोत. तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. यानंतर पुन्हा एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर भेटूयात परत इतर काही महत्त्वाच्या घडामोडींसह.